अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार आहेत अमोल मिटकरी। अमोल मिटकरी जी आपण पाहिलेली आहे आताची घडामोड जे आहेत, एक शशिकांत शिंदे यांनी दावा केलेला होता, त्यांनी एक लेख लिहिलेला होता की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अजित पवारांचं नेतृत्व या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर त्यांचंच नेतृत्व राहणार आहे आणि ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांना सुद्धा मान्य होतं असा दावा त्यांनी केलेला होता। तो लेख समोर आला होता। मात्र आता शशिकांत शिंदेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की हा लेख हा जुना होता, पूर्वीचा लेख होता, मात्र आता आमच्या पक्षासाठी विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे। काय नेमकी आपली भूमिका आहे, काय वाटतं आपल्याला? माझ्या माहितीप्रमाणे थोड्या वेळापूर्वी आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी याबाबत खुलासा केलाय। शशिकांत शिंदे साहेब त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि विलीनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा आमच्या पक्ष पातळीवर सध्या तरी नाही। मला आठवतं की आज 15 दिवसांपूर्वी अजितदादांचा जो अंत्यविधी बारामतीला पार पडला होता, त्या अंत्यविधीनंतर पहिली प्रतिक्रिया विलीनी संदर्भामध्ये त्या पवार साहेबांच्या गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली होती आणि त्यानंतर हा विलीनीकरणाचा विषय सुरू झाला। काल 12 तारीख होती, त्या 12 तारखेला दादा विलीनीकरणासंदर्भात अधिकृत बोलणार होते असं त्यांचे प्रवक्ते अंकुश काकडेंनी सांगितलं। आता हे त्या गटातून आलेल्या माहिती आहेत। तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीमध्ये किंवा आमच्या ज्या बैठकी असतात यामध्ये कुठेही अशी चर्चा झालेली नाही, हे आमचं मत नाही। आता सध्या अजितदादांचं जाणं हेच आम्हाला अजून त्या धक्क्यातून आम्ही सावरलेलो नाही। त्यामुळे विलीनीकरणाची चर्चा नेमकी कधी, कुठून आणि केव्हा सुरू झाली या तळात जर आपण गेला तर ती चर्चा अर्थातच खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंपासून सुरू झालेली आहे। अगदी, पण राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर सुद्धा आपण अनेकदा बघितलेलं आहे की पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे। अगदी अजित पवार, सुप्रिया सुळे या आपल्याला एकत्र दिसलेले आहेत, शरद पवार, अजित पवार सुद्धा आपल्याला एकत्र दिसलेले आहेत। मग जर पवार कुटुंब एकत्र येत असेल आणि दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होत असेल तर मग तुमची भूमिका काय नेमकी असणार आहे? पारिवारिक एकत्र येणं, परिवार एकत्र असणं हा भाग वेगळा। या महाराष्ट्रात पवार कुटुंब असं एक कुटुंब आहे की राजकारण हे एका इकडं आणि परिवाराची बांधिलकी एकीकडं। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की मध्यंतरी जयदादांचं लग्न विदेशात झालं त्यावेळेस अनेक बातम्या चालल्या की पवार साहेब तिथे गेले नाहीत, सुप्रियाताई वगैरे गेले नाहीत, आणि पण तिथे युगेंद्र पवार होते, तिथे रोहित पवार होते, तिथे सगळे त्या परिवारातली लोक होती। विदेशात जाणं पवार साहेबांच्या तब्येतीच्या दृष्टीने योग्य नव्हतं, त्यामुळे ते गेले नसतील, पण त्याचे पण अन्वयार्थ लावले गेले। काल सुप्रियाताईंची दिल्लीमधून आपण पत्रकार परिषद पाहिली, त्यांच्या मुलींचं जे लग्न ठरलं ते दादांच्या समोरच ठरलं होतं आणि दादा ती घोषणा पण करणार असं त्यांनी स्वतः सांगितलं। त्यामुळे परिवार हा भाग वेगळा आणि राजकारण हा भाग वेगळा। पण पवार परिवार राजकारणात जरी वेगळं असतील तरी परिवार म्हणून ते एकत्र राहिलेले आहेत आणि हा महाराष्ट्रासमोर एक वेगळा आदर्श आहे। अगदी, पण मग आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की विलीनीकरणाचा विषय आता आमच्यासाठी पूर्णपणे संपलेला आहे, त्यामुळे आता या संपूर्ण चर्चेला पूर्ण विराम लागला असं म्हणायचं का? त्यांनी जर सांगितलं असेल तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं। आता पूर्णविराम लागलाय की नाही याबद्दल मी बोलू शकणार नाही। आता गटनेत्यांच्या बैठकीमध्ये सुनेत्रा वहिनींची निवड गटनेत्या म्हणून केल्या गेली आणि त्या राष्ट्रीय अध्यक्ष असाव्यात याचं सुद्धा सह्यांचं पत्र आम्ही सर्व आमदारांनी अगदी रीतसर प्रांताध्यक्षांकडे दिलेलं आहे। त्यामुळे याबाबत पुढच्या राजकीय दृष्टिकोनातून ते विलीनीकरण व्हावं नाही व्हावं, स्वतंत्र राहावं, याबाबत सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील आणि त्या निर्णयाला आम्ही सर्वजण एकमताने पाठिंबा देऊ। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। अमोल मिटकरीजी आपल्यासोबत बोलत होते आणि त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, शशिकांत शिंदे यांनी केलेला दावा आणि त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की विलीनीकरणाचा विषय हा आमच्यासाठी संपलेला आहे आणि त्यानंतर आपण राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाची सुद्धा प्रतिक्रिया पाहिलेली आहे। दोन्ही नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विलीनीकरणाचा मुद्दा हा आम्ही उपस्थितच केला नव्हता, त्यामुळे हा विषय आमच्यासाठी नव्हताच। काय नेमके अपडेट्स आहेत आणि काय नेमकं घडतंय? अजित पवार यांच्या मृत्यूच्या अगोदर आणि नंतर देखील हा विलीनीकरणाचा मुद्दा हा चर्चेत असलेला पाहायला मिळतो, कारण विलीनीकरण होणार हे त्यांच्या मृत्यूच्या अगोदर देखील सुरू होतं आणि त्याच दृष्टिकोनातून दोन्ही पक्ष एकत्र लढत होते। काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काही उमेदवार देखील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजे घड्याळाच्या चिन्हावर लढत असलेले पाहायला मिळाले, परंतु ही चर्चा जी आहे ती खंड पडली। या चर्चेमध्ये प्रामुख्यानं अजितदादा यांच्या मृत्यूनंतर
परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या नेत्यांकडून मात्र ही चर्चा नेहमी सुरूच राहिली. त्याचवेळी लिहिलेला हा लेख होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं हे मासिक आहे जे दर महिन्याला निघत असतं आणि या मासिकामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेला जो लेख आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं गेलं होतं की या दोन्ही पक्षांची संपूर्ण धुरा विलिनीकरणानंतर ही अजितदादा यांच्याकडेच असणार आहे, तेच नेतृत्व करणार होते हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे, त्यांनी दावा केलेला आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला की हा लेख जो आहे तो पुन्हा जुना लेख होता आणि त्यावेळी आम्ही विलिनीकरणाची चर्चा करत होतो, परंतु आत्ता आमच्या दृष्टिकोनातून विलिनीकरणाची चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये या विलिनीकरणाच्या संदर्भात काय चर्चा होतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे नेते आहेत ते म्हणतायत की सर्वस्वी निर्णय हा आता सुनेत्राताई पवार ह्या घेतील. उपमुख्यमंत्री त्या पदावर आहेत आणि पक्षाचं नेतृत्व ह्या सुनेत्राताई पवार करत आहेत. त्यामुळं येत्या काळामध्ये सुनेत्राताई पवार ह्या नेमक्या काय निर्णय घेतात हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असल्याचा जो दावा खास करून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पवार यांच्याकडून केला जातोय, त्यांच्या नेत्यांकडून केला जातोय, त्याला प्रतिसाद मात्र अजित पवार गटाकडून मिळताना दिसून येत नाही आहे. त्यामुळं तशा प्रकारचा जो निर्णय अजित पवार घेणार होते किंवा नाही या संदर्भातली जी संभ्रमावस्था आहे ती पुढं अजून देखील पाहायला मिळते. अगदी. त्यामुळे आता या संदर्भात आणखी आगामी काळात काय चर्चा होतात, काय नेमक्या घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.